आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईत येणाऱ्या माणसाला आता मराठी शिकलं पाहिजे असं जोशींनी म्हटलं होतं। दरम्यान घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं भैयाजी जोशी म्हणाले होते। संघाचे भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्याने आता वादाची ठिणगी पडली आहे। राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोशींसह सरकारवर सुद्धा हल्लाबोल केलाय। संमिश्र भाषेमध्ये चालू आहे, याचा अर्थ असा आहे की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते। तर घाटकोपर परिसराची भाषा ती गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे, त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे असं काही वाटतं। भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं। ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो, कारण मुंबईला भाषाच नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे, अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे, मराठी नाहीच। मराठी ही आमची राजभाषा आहे, आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। मुंबईत येऊन प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता, हा अपमान नाही का महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा? देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, त्यांनी जाहीर करावं ही आमची अधिकृत भूमिका आहे की नाही। आणि तसं नसेल तर आज त्यांनी विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे, निंदा केली पाहिजे, तसा ठराव मंजूर केला पाहिजे। आम्ही गुजराती या भाषेच्या विरोधात नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम हे आमचं सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे, बाकी सगळं नंतर। आणि त्याचा अर्थ आम्ही काही द्वेष करतो असं नाही, पण इथं येऊन तुम्ही जर पटलावर येताय, मीडिया समोर येताय आणि म्हणताय की गुजराती ही महत्वाची भाषा असेल, हे आम्हाला पटणार नाही। नाहीतर हिम्मत बघा की मुंबईत येऊन म्हणतात की पूर्वी मुंबई मराठी या विषयावर तिथं लढत व्हायची, इथं येऊन म्हणतात की गुजराती प्रथम। याचा विरोध करतो आणि याचं उत्तर खऱ्या अर्थाने आपल्याला मुख्यमंत्री आणि सर्व भाजपच्या नेत्यांना विचारावं लागेल। मी असं ऐकलं की त्यांनी असं म्हटलं की मुंबईची भाषा मराठी नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे, आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे। मग तर या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मग ते घाटकोपर असेल, नाही तर कुर्ला असेल, नाही तर अन्य कोणताही भाग असेल, या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। त्या मराठीचा आग्रह आमचा सगळ्यांचा आहे, आणि अशा विचारसरणीला मला वाटतं कोणी छेद देत असेल तर मला वाटतं ही विचारसरणी आताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का, हा सवाल आम्ही सरकारला विचारू।